तुमचे चरण देखलीला शिन गेला अवघा झाला रे मदास बैसले मिटे रे मदास बैसले मिटे आवडी लाटे मुकाशी भाग गेला शिन गेला अवघा झाला नंदा तुका म्हणे आम्हा दोघे तुका म्हणे आम्हा दोघे विठ्ठल भोगे खरे मा भाग गेला शिन गेला अवघा झाला नंदा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा कारो प्रथम
जयाची केल्या स्मरणा होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मुखं करोति वाचालं तमूलं वेदे गिरिं यत्कल्पातमं परमानन्दं माधवं वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मङ्गलागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै कराय नमः शिवाय शरबिंदु समाकारे ब्रह्मस्वरूपिणी वासरास्मिते सरस्वते नमस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते ठाला ठाला प्रस्तुत प्रसंगी निवडलेला सेवकाचा निवडलेला अभंग जगत गुरु जगत वंदनीय देहूचे साधू वैराग्य असणारे संत तुकोबा यांचा 4 चरणाचा अभंग असून ह्या अभंगामध्ये तुकोबा या मानवी जीवांना आल्यानंतर सांगतात की बाबा आपलं मन कुठं लागलं पाहिजे. आता सध्या आपण कुठं आहोत, आपण वारीच्या वाटा नाही. तर या ठिकाणी ही जी काय सेवा आहे ह्या शेळके वस्ती आज 3 वर्षे झाली. 3ऱ्या वर्षी सेवा सुद्धा माझ्याकडे आली आणि आपण या ठिकाणी हर हर महादेव पायी दिंडी 192 या दिंडीमध्ये या ठिकाणी आपण बरेच गावची या ठिकाणी आपण या ठिकाणी चालत आहोत. आज पाहता पाहता आपले 2-3 मुक्काम राहिले आणि याच्यामध्ये आल्यानंतर ह्या वारीमध्ये सर्वच या कीर्तनासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती गुरुवर्य या ठिकाणी उद्धवजी महाराज ठोंबरे, गुरुवर्य महादेव महाराज जाधव वडवणी आणि काल या ठिकाणी आमच्या माजलगावून आलेले आदिनाथ बाबा सोळंके हे सुद्धा त्यांची उपस्थिती आणि सर्व परिचित मंडळी नाम उल्लेख न करता भटनी मंडळ आचार्य काकडी भटनी मंडळ भोसले महाराज गोपेगाव देंदूर अमला आणखी आडगाव पवनेर असो या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सेवा करण्याचा योग आला. या योग येण्याचं कारण आहे या ठिकाणी तुकोबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. आपलं मन या भगवान पांडुरंग परमात्म्याचं जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत आपलं मन लागत नाही. म्हणून आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. आणि भगवान परमात्म्याचं चरण पाहिल्याबरोबर आपल्या अंगामध्ये काय थकवा असतो, भाग असतो, शीन असतो, महिनाभर चलत असताना तो भाग बी जातो, शीन बी जातो आणि काय होतंय आनंद होते. अवगा झाला आनंद. आणि मग तुकोबा म्हणतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात प्रेम रस बैसली मिठी आणि आवडी लाटी मुकाशी. आणि म्हणून या ठिकाणी तुकोबा सांगतात तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे खरे माप्या भगवंतापशी खरंच माप खोटं माप नाहीये. म्हणून या ठिकाणी सरळ अभंगाचा प्रतिपादन या ठिकाणी विषय भावांच्या ठिकाणी मांडलेला विठ्ठला विठ्ठला आता हे जे कीर्तन जे आहे हे कीर्तन वारीचं कीर्तन असते. त्याला काय म्हणतात एक्सप्रेस गाडी कुठं थांबायची नाही. थोड्या वेळामध्ये जास्त ते म्हणते 3 लाकडं ते बॅटिंग येत नाही मग त्याच्यामुळं थोड्या बॉल मध्ये रन जास्त करायचे असं आहे. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं आपण आता महिन्या 2 महिन्याने कसं असतंय
ओढ लागत असते. एखाद्या मुलीला समजा 12 महिने सासरवास काही असतो, असू नसू, पण तिला कुठं जावं वाटतंय? माहेराला जावं वाटतंय. गावात नाही जाऊ द्या, पण दिवाळीला तरी तिला जावंच वाटतंय. आता भाऊ येईन, कोण येईन, काय येईन, ती वाट पाहती. मग तसा भगवान परमात्मा बी आपली वाटच पाहतोय. भगवान परमात्मा जो आहे हा विठेवर उभा आहे. आणि हा विठेवर उभा असताना भगवान पांडुरंग परमात्मा हे कर्म या ठिकाणी सांगितलं. आषाढी, कार्तिकी आणि पंढरीची वारी सुद्धा सांगितली. परंतु सांगत असताना जो पर्यंत आपली या ठिकाणी जसं मुलीला दिवाळी जवळ येत असेल तद्वत या ठिकाणी तिला आपल्या माहेराची ओढ लागत असती. तद्वत हे सुद्धा या भक्तांना सुद्धा आपले जे काय माय बाप आहेत हे माय बाप आपल्या मायबापाचं गाव कोणतं त्या गावाला आपल्याला जायचंय. आता किती 2 ते 3 दिवसात आपण या ठिकाणी प्रवेश करणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी तो भगवान पांडुरंग परमात्मा त्या भक्तांची वाट पाहतोय. माझे भक्त कधी येतील कधी नाही. आणि असं असताना आपल्याला जाण्यासाठी महिना 2 महिने या ठिकाणी अवकाश असतो. आणि अवकाश झाल्यानंतर सर्व म्हणतात चला चला दिंडीला जायचंय. कोणी म्हणते माझी सोयाबीन राहिली, कोणी म्हणते काही. असा मनुष्य जीव आल्यानंतर कर्म करावंच लागतात. कर्म केल्यानंतर काय होतंय आणि कर्म जर नाही केलं तर जीवनामध्ये आल्यानंतर तुळशीदास या ठिकाणी म्हणतात राम नाम के अलशी. कशाला? भगवंताचं इकडे नामस्मरण घ्यायचंय, 24 तास नामस्मरण घ्यायचंय. तसं भरत महाराज सांगा 24 तास भगवंताचं नामस्मरण. कंटाळाच नाही महाराज, आहे का भाऊ? कंटाळाच नाही, झोप सुद्धा नाही. हा झोपीत मी विठ्ठल नाही एक दिवस मग आणि मग कसं आहे मग त्या भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी आपल्याला भगवंतानं देह दिला. परंतु देह दिल्यानंतर आपण या देहात गेल्यानंतर आपल्याला देह कशासाठी दिला? देह दिला ठिकाणी आपलं घर दार सर्व संसार या ठिकाणी सोडून आपण या ठिकाणी भगवान परमात्म्याचं चिंतन करत करत या ठिकाणी आलो. आणि आल्याबरोबर प्रस्थान होतं, माऊलीचं प्रस्थान होतं, जगद्गुरु गोपाळांचं प्रस्थान होतं. आणि पुण्यात गेल्यानंतर सर्व आपलं मन आता कुठं लागलेलं असतं? आपल्या माहेराला. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा येईन गुढी. आणि म्हणून ही गुढी भगवान पांडुरंग परमात्म्याची पंढरपूरला न्यायची. आणि नेत असताना आपलं मन सगळं कसं असतं महाराज? एकादश झाली आणि
दशमी झाल्यानंतर एकादशीलाच आपण पुण्यातून हलतो. प्रस्थान आपलं होतं. माऊली महाराज दिवे घाट चढून पुढे जातात. तुकोबारा लोणी बोलकर येतात आणि चलत असताना कोणी म्हणतोय माऊली घ्या ना काय बिस्किटची पुडी. बिस्किट महाराज चलत 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 बिस्किटचे घ्यायचे, थैलीत टाकायचे, घ्यायचे एवढं बटुडं घ्यायचं. ते बटुडं ते 80 वर्षाची आजीबाई होत्या आणि आजीबाईला म्हणलं माऊली दर्शन घेतलं. कुठाल्या? लांबचे हाव. याच्यात काय हाव? बिस्कुट. कोणाला? म्हणली बाब्या बबी माझ्या वाघाचा वाघ. पुन्हा पाणी देतो का? मला नाही. आपलं सर्व मन कुठं लागलं पाहिजे? भगवान परमात्म्याकडे लागलं पाहिजे. परंतु तुकोबारायांचं जे काय मन होतं सर्व कुठं लागलं होतं? अभंगाचं प्रथम चरण. आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, दर्शन झाल्याबरोबर भाऊ आपलं दर्शन झालं. आपल्याला जावं वाटतं का? इथं जावं वाटतंय दशमीलाच एकादशीलाच. परंतु त्या भगवंताचं नामचिंतन इतकं गोड आहे आणि ह्या नामचिंतन करत करत आपण या ठिकाणी जात असतो. आणि हे आपल्या खेड्यामध्ये एक मनुष्य होता महाराज आणि त्याला वाटलं बाबा आपण आता दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जातो आणि वारीला गेल्यानंतर कधी वारी केली नाही काय नाही. पण एक जण म्हणला बाबा चला वारीला. म्हणले वारीला नको काय आता इकडे सोयाबीन पेरायची जेवायला राहिली कपाशी आपले कापूस म्हणते कपाशी म्हणते सर्व काम राहिले. पण तू नेलं पण ते दरवर्षी या ठिकाणी द्वादश करायचा. द्वादश केल्यानंतर मन म्हणायचं चला द्वादश आपली द्वादश. कसं काय द्वादश? अहंकार. आणि इकडे आल्यानंतर मनुष्याला अहंकार व्हायला नाही पाहिजे. मग नामदेव महाराज सुद्धा काय म्हणतात अहंकाराचा वारा न लागोना जसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. मग ते कधी गेला की मला कसं काय शिवा गावांचं पत्ता आहे आपल्याकडे काय करतो काजू बदाम मनुके कस काय शिरा आणि कस काय कडी त्याचा दणका. त्याला म्हणजे चला एकदा पंढरपूरच्या वारीला. बागडे मला हे गंतू ना आपण कस काय बावड्याच्या पुढं ध्यान माऊली म्हणजे सकाळी का सकाळी 6ला महाराज आपल्या मनामध्ये इच्छा जी असेल ती भगवान परमात्मा परिपूर्ण करत असतो. एखाद्याला वाटा खूप थकलो तर आपण थकल्यानंतर थोडी भूक लागली फक्त मनात इच्छा झाली की भगवान परमात्मा हजर असतो. माऊली घ्या ना. तसंच त्या माऊलीला एक वेळेस आणलो तो महाराज 50 क्विंटलचा शाबू समदानी गावरांचा शाबू आणि ती माऊली घ्या ना. सगळं मोफत आहे. आपल्या इकडे दिंडीच्या वाट्यामध्ये त्याला मोफत म्हणले होत्या माणसाला का सोडायची नाही पाला फक्त कसं असतंय. आणि म्हणून चलत असताना माणसाच्या मनामध्ये अहंकार यायला नाही पाहिजे. आणि मला आता तुमच्याच गावच्या आंबल्याची एक काय करते आंबल्याची आहे त्यांची ओळख. सकाळ त्यांचा मुलगा अमेरिकेत होता माहिती ना.
हा मग ते 15 वर्ष राहिला आणि आल्यानंतर आता आपले सगळे खेड्यातले नाही गावच नाव घ्यावं लागेल शिकला आता आपले साधे भोळे वारकरी तात्या कोणतं परमान हो जवळ हे चरण का पुन्हा काय जवळ चरण आहे का म्हणते माझा पाणी तिला थोडं हे सुखाचा कांदा आला बाबूला असं असते मग ते आता शिकता येत नाही काय नाही बाबा चला मग ह्याला अंका झाला तो काय म्हणायचा पट्ट्या आता वयस्कर बसले सकाळी खेड्यात वातावरण छान असतं महाराज सकाळी याच्या राम हनुमंताचं दर्शन विठोबाचं दर्शन महादेवाचं दर्शन होतं गोष्टी महाराज शहर सिटी मध्ये काय नाही उठणी आणि कामाला जाणे रामकृष्ण हरी रामकृष्ण एवढंच असतं दुसरं काय नाही खेड्यातलं वातावरण होतं मग आल्यानंतर मग ते म्हणले चला द्वादश सोडायला मग आता हे आल्यानंतर अमेरिकेमध्ये राहिला 15 वर्षे खेड्यातले आपले भोळे बाबळे भक्त मग हे आले की म्हणायचा कोणाला काय विचारायचं का बसले बा तुम्हाला काय विचारायचं प्रश्न आपण विचारायचा नाही बाबा तुम्हाला कोणालाच विचारणार कोणालाच काय येत नाही माझ्यासारखं कोणालाच येत नाही जागा झाला ना मला ते कोणाला बिगाला की डाऊट जायचा कस काय भाऊ तुम्हाला काय जमतंय का नाही जमत मग सगळे लोक एक कशी द्वादश होती द्वादश बसले पारा बसले अशी बैठक बसली म्हणले हे कशाला आलाय गावात तिकडेच माझा होता उगा बेजार करायला कोणाला बी लहान म्हणे ना मोठं म्हणे ना म्हातारं माणूस म्हणे ना तुम्हाला काय येते का तुम्हाला काय विचार तुम्हाला काय विचारायचं नाही कोणालाच काय विचारायचं महाराज जगन अशी बैठक बसली म्हणजे आता कायच करावं आपलं एक शाळा घेऊन व्यक्ती जात चलत मग मला काय चालायचं म्हणले काय नाही बैठक आणि ते म्हणला काय करायचे आणि खेळत कसं असतं 10-5 बसले की सगळे येतील न बोलवता येतील आल्यानंतर ते म्हणला कस काय चालू म्हणजे बैठक काय चालू आणि हे बी गेला ना गेल्यानंतर म्हणजे आला बाबा आता हे आता काय कर विचारते काय आपलं येत नाही मग त्या माणसानं काय केलं आता माग बसावणं आल्या पुढं बसल्यानंतर मला विचारा कोणाला काय विचारायचा प्रश्न तर सगळे गप बसले थोडे बाबरे होते बाबा गप बसल्यानंतर त्याचा शेळ्याकरता होता मला विचारायचा प्रश्न अरे म्हणले सकाराम खाली बस सगळे जमले तू कशाला पुढे येतो नाही मला विचारायचा म्हणजे प्रश्न मला कोणीच नाही एकलाच आणि ते बी कसं आडाणी माणूस शेळ्या सांभाळणारा ते मला काय प्रश्न आहे सांग म्हणजे पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावाच लागणार म्हणला मी असे किती पुस्तकं चाललेत मला वाचले नाही चाललेत मला काय सगळं माहिती मला पण ते प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणतंय माझ्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे प्रश्न असा आहे प्रश्नाचं उत्तर दे म्हणला काय गुळ ब्या सांग म्हणला काय गळगळा नाही गुळ हालत त्याला त्याच्यामुळे इनेकर जवळ घ्यावं लागतंय इनेकर काय म्हणून हालत लक्षात इनेकर जवळ त्याच्यामुळे घ्यावं लागतंय हे म्हणला कोणत्या गाद्यात नाही कुठं पुस्तकात नाही काही नाही मला काय असं ते म्हणला तू काय म्हणलास ते म्हणला काय म्हणला नाही प्रश्नाचं उत्तर सांग मला काय टप गुळ भग द्या ते म्हणला तीनदा सांगितलं ते म्हणला उत्तर दे ते म्हणला आता इथून पुढे कोणाला काही विचारशील का मला कसं आहे आता माझ्या शेळ्यात म्हणा हवा सुटली झाड कवटीत झाड कवट कसं हलका असतं का मऊ असते पडल्यावर जड असते त्या टपून डोकं फुटलं पाहिजे असं कवट मग ते कवट हवा आल्यानंतर कवट झाडावून पत्रावर पडलं कसं पडलं टपकन पडलं आणि कुठं पडलं पत्रावर पडलं आणि पत्राच्या तर नळाला गुळ गेला खाली आणि खाली काय होता कोटा धपकन वाजलं धपकन कोट्याच्या खाली मेंढी होती या ठिकाणी अहंकाराचा वारा न लागोला जसा आणि माझ्या विष्णुदासा भाविकाशी भाऊला आता सगळ्या सांगायचं काम नाही महाराज ह्या भगवंताची लीला आगाध आहे भगवंत देतो आधी काय करतो आधी घेतो आणि मग देतो आधी घेशी मग देशी ऐसा असं शिकू उधार असा भगवान परमात्मा
आणि याच परमात्म्याचा आपण दिंडीमध्ये या ठिकाणी चलत आहोत. आता वारीचं कीर्तन असतंय भाऊ. या ठिकाणी कसं आता रात्री मी पाहिला, प्रसंग पाहिला, उशीर झाला होत असतो आणि काय नाही जे भजन करतात का त्याला तो कळत नसते महाराज. देह भाव हालपला आणि तुझं पाहता कोणत्या वार खऱ्या वार करायला कोणी जागासाठी पळालाय बरं. कोणता वार करायचा मला जागा भेटतो जे आता पुढं चलते हे म्हणजे माझी जागा माझं तुझं काय नाही महाराज. एकल्याला द्यायचं एकल्याला जायचं आपला प्रसंग किती झालं मला 2 तासात आहे का नाही. पण भांडण करू नका. मी सांगतो हातापाया पुढून. अरे आपलं कसं असतंय सखूबाई त्याशी भांडू लागल्या तो एक जात लागली. गंगूबाई म्हणली आता बघतेस तू. मी म्हणलं सखूबाई एक बसा. भांडणं झाली होती जातो मला. मी तिथं होतो पण म्हणतं त्यांचं सगळं झाल्यानंतर मी तो आम्ही जातो. गंगूबाई काय झालं तुम्हाला. सखूबाई लाथ आणली. लाथ लागेल ती बरं काय भांडणं करायची. आणि परत तेच म्हणते चला माऊली चहा प्यायला बघ दोघी चहा प्यायला असं. मग दिंडीमध्ये कसं असतं रात्री प्रसंग झाला कसं असतंय सांभाळून न्यावं लागते. आणि हे दिवस जास्त दिवस काढणं 2 दिवसाचा आहे महाराज. मग सगळं कसं आहे सगळ्याला सामावून गेलं नंतर पण ते काय म्हणजे असते की मामा चांगले होते सकाळचे चांगली होती. मग ते ओळख पडते मामा कुठले. आणि एसटी मध्ये कसं असतं बस या ठिकाणी निघा. एसटीतून डेपोतून आपल्याला जायचं आता पंढरपूरला येते. आणि पंढरपूरला आल्यानंतर आता गाडी लागली कोल्हापूर माजलगाव. असे धावत पळते सीट टाकण्यासाठी हे माझा रुमाल ते तुझा रुमाल. आणि कुठपर्यंत असतो जातो मला एसटी डेपोच्या बाहेर निघाली जागा जमत नाही. भांडण तिथं पुण्या बस स्टँडच्या पुढे गेलं की कोणतं गाव मनोरवाडी मी तर म्हणूच आहे असे का बसा झालं का नाही. मग एवढं हे वाटणं असते. भांडण नाही तंडण नाही. आपली दिंडी या ठिकाणी सामुपचारण या ठिकाणी चालली. परंतु आनंदाने या ठिकाणी हा सोहळा एक ठिकाणी पार पडला. आणि हा सोहळा पडत असताना भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन. आणि आता कसं झालं तर महाराजांनी एक नियम काढलाय. मला कोणता नियम काढलाय कोणालाच माहित नाही. आमच्या दोघांनाच माहिती. महाराज म्हणजे कीर्तन काय करतात महाराज हिने करेन अभंग काढायचं त्याच्यावर बोलायचं. कवा नियम काढलं माहिती आता हो आता त्याला मग म्हणलं तात्या कसं काय अभंग हे घ्या ना. तात्या म्हणजे दोघांचं महाराजांना ऐकलं. महाराज म्हणजे हा कसं काय दोघांचं म्हणलं हो नाही मला आमचं बोलत. तात्या म्हणजे काय करू आता तात्या कीर्तन करणार आपले पंढरपूर तात्याने मला अभंग सांगून टाकला. मग मी म्हणलं लय सोपा अभंग होता मी घेतो. नाही म्हणले मला पंढरपुरात ते घ्यायचा. मग हे घ्या म्हणजे बघा हे बी नाही ते बी नाही तिसराच अभंग काढला. अडचण घ्यायचं नाही म्हणून मला माहित होतं लक्षात. तुमच्या अगोदर वशिली लागली उपयोग झाला नाही. झाला पाहिजे झाला नाही तर या ठिकाणी म्हणतात आता कोणते धावे मन तुमचे चरण देखलिया. नाही तर मला सगळं मन आपलं काय असतंय बसल्या कस काय पाऊस कस काय सोयाबीन कस काय कापूस दूध पिलं का कोळपणी केली का तिकडचे ढेऱ्यातले पराठे उपटिले का पराठे उपटीत नाहीत ना. हा आता लाव बरं. मग कसं भगवान पांडुरंग परमात्म्याचं एकदा दर्शन झालं की मग आपल्याला काय होतंय अभंगाचं गेला सीन चलती क्या
घरी असं म्हणतात. असं का? बरं घरी बघावं लागणार आता. घरी म्हणलं घरी कशात तरी खुली या. चरण पाहिल्याबरोबर भाग गेला शीन गेला. आता किती प्रवास असतो. आता उद्याच्याला म्हणा महाराज जा बरं फाट्याहून पायी या. माणूस येतो का? नाही येत. आणि इकडं 30 किलोमीटर असू द्या 35 किलोमीटर किती बी असू द्या पण मनुष्य चालत असतो. चालत चालत आल्यानंतर माणूसाला थकवा जाणतो आणि थकवा जाणवल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा जगाचा माय बाप या ठिकाणी याच इथं राहत असताना तो सगळ्यांना समदृष्टीनं पाहतोय. आणि म्हणून ते आल्यानंतर हे सर्व वारकरी जे आहेत ना यांच्या पायावरून हात फिरवल्यानंतर यांचा थकवा या ठिकाणी निघून जातो. दुसऱ्या दिवशी कोणाचे पाय दुखतात महाराज? जाते कोणी आठवत बसून टमटम मध्ये कोणी जात नाही. मग या ठिकाणी आपलं कसं आहे तसं भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. आणि हाच भगवान परमात्मा 7 द्वीपामध्ये एका द्वीपामध्ये राहतो. त्या द्वीपाचं नाव काय? जम्बू या द्वीप माझे मुक्यानं वारी करायची नाही. असं चलत जायचं नाही. म्हणतात जायचं कसं? चलत जायचं आपण? चलत जायचं नाही. नाचत जायचं. बसायचं मटिरी एक